शिवसेना शिंदे गट पक्षाच्या कायदे विभागाची राज्यभर नव्याने पुनर्रचना करण्यात आली असून पालघर जिल्ह्यातील युवा एल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा पालघर विधानसभा डहाणू विभाग संघटक ॲड विराज गडक यांची शिवसेना कायदे विभागाच्या डहाणू विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मंत्रालयाजवळील शिवसेना बाळासाहेब भवन चर्चगेट येथे मंगळवारी 21 जुलैला झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली। उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्यभर कायदे विभाग अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने प्रत्येक जिल्हा व विधानसभा स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। त्याच अनुषंगाने डहाणू विधानसभा क्षेत्राची जबाबदारी ॲड विराज गडक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। ॲड विराज गडक हे गेल्या 7 ते 8 वर्षांपासून डहाणू, तलासरी आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील कायदेविषयक जनजागृतीचे कार्य करत आहेत। सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांची माहिती देणे, कायदेशीर सल्ला उपलब्ध करून देणे तसेच विविध सामाजिक प्रश्नांमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे। न्यायालय डहाणू यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटातील महिला तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे। डहाणू, तलासरी, सायवन, कासातवा, वाणगाव आणि चिंचणी परिसरात त्यांनी महिलांना विविध कायदेशीर अधिकार, कौटुंबिक कायदे, महिला संरक्षण कायदे आणि शासनाच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले आहे। नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर गडक यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत शिवसेनेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण निष्ठेने कार्य करेन। वकील बांधवांना पक्षाशी जोडण्याबरोबरच सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणे, त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल, अशी भावना व्यक्त केली। या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र शिवसेना कायदे विभागाचे अध्यक्ष ॲड हेमंत केजाळकर, सचिव ॲड अनिल दळवी तसेच पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांचे ॲड गडक यांनी विशेष आभार मानले। त्यांच्या निवडीचे पालघर जिल्ह्यातील शिवसैनिक, कायदे क्षेत्रातील सहकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच आदिवासी समाजाकडून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे। कायद्याचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देणे आणि पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करणे हीच गडक यांच्या नव्या जबाबदारीची खरी कसोटी ठरणार आहे। रिपोर्टर शिवप्रसाद कांबळे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।